त्यामुळे भोंदू खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारे सीए सुद्धा रडारवरती आहेत। खरातच्या दोन्ही सीएची चौकशी सध्या सुरू आहे। गैरव्यवहारासंदर्भातले धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा तपास अधिकच गडद होताना पाहायला मिळतोय आणि असं असलं तर सुद्धा खरातचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या एका सीए आणि दोघांची सुद्धा चौकशी सुरू आहे। खरातच्या सर्व आर्थिक व्यवहारांची सूत्र संबंधित सीएच्या हाती होती, त्यामुळे या प्रकरणातील महत्त्वाची माहिती त्यांच्याकडून मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। एसआयटी लवकरच या सीएकडून संपूर्ण आर्थिक तपशील घेण्याच्या तयारीत आहे। शिवनिका ट्रस्टच्या व्यवहारांवरती लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। 2018 मध्ये अवघे 4 लाखांची उलाढाल असलेल्या या ट्रस्टनं 2024 पर्यंत कोटींची झेप घेतल्याचा संशय सुद्धा गडद झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर आपल्या सोबत आहेत। किरण, आपण बघतोय की हळूहळू सर्व त्यांचे जे सहकारी होते त्यांची चौकशी केली जाते। आता त्याच्या सीएची सुद्धा चौकशी होते, म्हणजे जे आर्थिक व्यवहार केले गेलेले होते, जे गैरव्यवहार झालेले होते, याचा तपशील सध्या तपासला जातोय आणि याची माहिती गोळा केली जाते। काय माहिती आहे? सिद्धेश, या अशोक खरातने धार्मिक विधी आणि विविध पूजांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमवलेली आहे, असं सुरुवातीपासूनच एसआयटीला संशय होता आणि त्या संदर्भात आयकर विभागाला देखील एसआयटीने पत्र देऊन या सगळ्या मालमत्ता संदर्भात चौकशी करण्याची मागणी केलेली होती। आता या अशोक खरातचं जे शिवनिका ट्रस्ट आहे, ते ट्रस्टचे जे सीए म्हणजे ज्यांनी हे सगळं काम बघत होते, ते आता जे एसआयटीच्या एकूणच रडारवरती आहेत, त्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे। कारण जे काही आर्थिक जे उलाढाल झालेला आहे ते या ट्रस्टच्या माध्यमातून झालेला आहे अशा पद्धतीचा संशय। कारण 2017-18 मध्ये अगदी काही लाखांमध्ये हे संपूर्ण टर्न ओव्हर होता, पण आता हे कोट्यावधी रुपयांमध्ये गेलेला आहे अशा पद्धतीचा संशय। त्यामुळे नेमकं हे सगळा पैसा हे कुठून आलेला आहे आणि कुठे गेलेला आहे त्या संदर्भात चौकशी करण्याची जे एसआयटी शक्यता आहे। आणि या संपूर्ण संस्थेचं जे काम बघायची सीए आता त्यांची चौकशी जे होईल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय। कारण मागच्या काही वर्षांमध्ये अशोक खरात खूप मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमवलेली आहे। नाशिक असेल, शिर्डी असेल, नगर असेल, इथे मोठ्या प्रमाणात जी जमिनींची खरेदी विक्री जे अशोक खरातने केलेला आहे अशाही पद्धतीचा संशय आहे। त्यामुळे या सगळ्या ज्या मालमत्ता संदर्भात माहिती घेण्यासाठी आता जे एसआयटी या अशोक खरातच्या सीएची हे चौकशी करण्याचा जो एक अंदाज व्यक्त केला जातोय। त्यामुळे या चौकशीमध्ये आता नेमकं काय काय माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।